सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले अतुल आणि त्याच्या साथीला आकाशला तुम्ही बघू शकता. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संकेत गोलंदाजी ट्रॅकवर संकेतला तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. 4 षटकाची मॅच दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आजच्या दिवसातील सेकंड मॅच या ठिकाणी आपण जरूर बघतो. 2 पंच ऑफिशियल पंच देखील मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर झालेत आणि त्या मॅचला करूया सुरुवात. आकाश स्ट्रायकिंग एंडवर आकाश हा फलंदाज बघतोय. नॉन स्ट्राईक एंडला अतुल अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर एंटर झाले. 38 सर्कलचा बंधन आहे. या षटकामध्ये धावा देखील बडवाव्या लागतील. चांगली मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच मेगा फायनलचा दिवस या ठिकाणी एन्जॉय करतोय आणि मॅच करूया सुरुवात. पहिला बॉल गोलंदाज संकेत गोलंदाज ट्रॅकवर. हो पहिलाच बॉल यावेळेस परफेक्ट यॉर्कर. अगदी फ्लिप करायचा होता बॅट्समन आकाशला आणि ते पहिला बॉल येतो डॉट. अप्रतिम गोलंदाजी. हे जो मध्ये खांबलाय त्याला जर बॉल लागला तरी तुम्ही धावू शकतात. रन किती घ्यायचे ते घेऊ शकतात. जर त्याला बॉल लागला आणि झेल घेतली तरी आउट आहे. याकडे देखील लक्ष असू द्या. सेकंड बॉल. हो यावेळेस आडव्या बॅटने मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जबरदस्त थोडीशी मिस फिल्डिंग. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा पार. सेकंड बॉल वर आलेला हा दर्जेदार स्ट्रोक. 4 रन. चार धावा आपण या ठिकाणी जरूर बघतोय. संकेतच्या विरोधात बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पाहतोय. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉलवर चौकार. हो बॅटची टॉपेज. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत. बॉल निघून चाललाय. अगदी पाहिलं ना तर फाईन मधून चेंडू सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. चौकार जरूर या ठिकाणी आपण बघतोय. चांगले बॅटिंग करत असताना बॅट्समन तुम्ही आकाशला बघू शकता. अगदी सलामीला आपण जरूर बघतोय. यावेळेस बॅटिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला आणि 2 बॉलवर बॅक टू बॅक 2 चौकार. हो तिसरा बॉल देखील फटका जबरदस्त. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जबरदस्त झेल पकडतोय. फलंदाज बाद. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. पण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता अजय लोंगले इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकता अजयला. हा देखील चांगला खेळाडू आहे. वन डाऊनच्या भूमिकेत सातत्याने बघतोय. सध्या धावा देखील बनलेत. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉलवर चौकार. तिसऱ्या बॉलवर देखील चौकार. चौथा बॉल विकेट जरूर पाहिला. आकाश बाद झाला. तदनंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर झालाय. अजयला तुम्ही बघू शकता. गोलंदाज संकेत पुणे शब्द आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो यावेळेस हलकासा टच केलाय. फक्त दिशा दिली होती.
सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय. इथे बॉल आलाय डॉट. बघा पहिली ओव्हर चालू आहे. जबरदस्त सामना आपण या ठिकाणी बघतोय. उमरोली आणि त्याला फाईट करत असताना वंजारपाडा टीमला आपण या ठिकाणी बघतोय. 5 बॉल जरूर झालेत. हा शेवटचा बॉल असेल आणि कदाचित या बॉलवर दावा येतील का आणि त्या पंच या जबरदस्त आपण बघतोय. यस, इथे पहिला षटक समाप्त झाला. टीमची टोटल जाऊन पोहोचले. यस, थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय आणि ते आम्ही चेक करूया. यशवंतचा वाईड बॉल आहे. जरूर या ठिकाणी चेक केला. रेषेच्या थोडासा बाहेरून बॉल जरूर पाहायला मिळाला आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आला. तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलाय. जरूर वाईड चेंडू आहे आणि ते थोडीशी खराब लाईन जरूर पाहायला मिळते. एक एक्स्ट्रा धावेने धावफलक आपण या ठिकाणी बघतोय. धावफलक 9 या आकड्यावर. संकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर जरूर शेवटचा बॉल आहे आणि तिथे तो बॉल डॉट येईल का. संकेत पुणेशा हो यावेळेस जबरदस्त स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी बिग 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 षटकार. धावसंख्या आपण बघतोय 15. एक जबरदस्त स्कोर जरूर पहिल्या षटकामध्ये आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाज झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर कुमारला तुम्ही बघू शकता. एक चांगला गोलंदाज आहे कुमार देखील, कारण पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आलेत. सेकंड ओव्हरमध्ये त्या धावा रोखाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग स्टँडवर तुम्ही बघू शकता फलंदाज अतुलला. जबरदस्त फलंदाज आहे अतुल देखील. खरं तर आज जसा आकाश बाद झाला तसं अजयच्या बॅटमधून आपण धावा जरूर पाहिल्या आणि त्या स्ट्रायकिंग एंडवर अतुलला बघतोय. हो यावेळेस थोडीशी खराब लाईन आहे आणि इथे पंचांचा इशारा देखील येणं जरूर बाकी आहे आणि ते नो बॉल जरूर आपण बघतोय. नो चेंडू घोषित केलाय म्हणजेच विमरचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे येणारा बॉल असेल फ्री हिट. 1 धाव तर जरूर बनले. 1+1 अशा 2 धावा 17 बनलेत. ओव्हर क्रमांक आपण इथे बघतोय दुसरा. एक जबरदस्त गोलंदाज सध्या तरी गोलंदाजी मार्कवर असताना थोडीशी चुकी जरूर करतोय आणि येणारा बॉल फ्री हिट असेल. बॅटमन तुम्ही बघू शकता अजयला. हो यावेळेस सादरा बॅक टू द बॉलर. बॉल जरूर अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु 1 धाव ची मात्र सहज घेतली जाईल. 1 धावेने आपण या ठिकाणी बघतोय. फलकावर धावा लागल्या जातात ते मात्र 18 बनलेत. षटक क्रमांक दुसरा. गोलंदाज तुम्ही बघू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर कुमार एक चांगला गोलंदाज आहे परंतु सध्या धावा जास्त बनवल्या जातात त्या कुठेतरी थांबवाव्या लागतील. हो यावेळेस मात्र ट्रिपल अजित फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद अतुल बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकता दिलीप आणि अजय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. मिडल ऑर्डरची जोडी
अर्थात या जोडीला धावा बडवाव्या लागतील कारण संघ अडचणीत आहे. इथे धावा थोड्याशा थांबलेत, 18 बनलेत. किती बनवल्या जातील? षटक क्रमांक दुसरा. कुमार गोलंदाजी ट्रॅकवर सध्या तरी चांगली गोलंदाजी हाताळत असताना जे मात्र या ठिकाणी आपण बघतोय दिलीपला आपण बघतो स्ट्रायकिंग एंडवर. फुलटॉच आहे यावेळेस मात्र फक्त दिशा दिले. आधी त्या ठिकाणी फिल्डिंग देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी एक्झिक्यूट केली जाईल आणि एक धावेने धाव फलक आपण बघतोय 19 या आकड्यावर. 2 विकेट जरूर बाद झाले. अतुल बाद झाला, तदनंतर आकाश देखील बाद झाला आणि इथून या 2 फलंदाजावर इतर म्हणेन फार मोठी जबाबदारी दिले. सध्या तरी टीम उमरोली संघ खेळत असताना या ठिकाणी आपण जरूर बघतोय फार मोठा इतिहास आहे उमरोली टीमचा देखील. परंतु सध्या तो इतिहास तुम्हाला कायम ठेवायचा असेल तर बॅटिंग आणि धावा बडवाव्या लागतील. हो यावेळेस फुलटॉच, त्यावर फटका दर्जेदार आहे. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे फलंदाज अजयच्या बॅट मधून आणखीन एक स्ट्रोक. चेंडू सीमा पार. 4 धावा. बघा स्क्वेअर लेगला जरूर आपण धावा बघतोय. एक षटकार आला, तदनंतर चौकार देखील पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चौकार देखील त्या दिशेने जात असताना जरूर पाहायला मिळाले. हो यावेळेस मात्र थोडासा वेग जरूर पाहायला मिळाला होता आणि इथे पंचांचा इशारा होतोय इट इज वाईड बॉल. थोडीशी खराब लाईन आहे आणि ते एक एक्स्ट्राची धाव ची मात्र घेतली जाईल. बघा गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल कारण धावा या ठिकाणी जबरदस्त आपण बघतोय. गोलंदाज तुम्ही बघू शकता गोलंदाजी ट्रॅकवर कुमार सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस पुढे एकदा छोटा कच्चा खेळाडू जरूर आहे परंतु त्याच्या बॅट मधून धावा देखील येतात. इथे एक्स्ट्रा कव्हरला फटका फसला होता. क्षेत्ररक्षक फार दूरवरून आलाय. उचलफेक करणार तोपर्यंत इथे घेतले जातील 2 धावा आणि इथे पाहिलं ना तर 2 धावेने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट जरूर आपण या ठिकाणी बघतोय. चित्याची चपळाईने हरणाच्या गतीने घेतलेली दुसरी धाव यावेळेस आपण जरूर बघतोय. फलकावर धावा लागले गेलेत 26. चांगली बॅटिंग सध्या तरी करत असताना उमरोली टीमला आपण या ठिकाणी बघतोय. अजयने अद्यापपर्यंत प्रभावित केलंय या मॅच मध्ये. हो बॅटची टॉप एज, एसटी रक्षकाची चुकी परंतु बॅकअप भरपूर चांगलं. डायमंड डकची शिकार ठरत असताना फलंदाज अजय बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता आकाश लोंगलेला. आकाश आणि दिलीप सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय आणि इथे गोलंदाज षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण बघणार आहोत गोलंदाजी ट्रॅकवर. हे जरूर 2 षटक समाप्त झाले. टीमची टोटल जाऊन पोहोचले 26. लॉट्स ऑफ 3 विकेट 26 धावा आपण जरूर या ठिकाणी बघतोय. 3 विकेटच्या मोबदल्यात 26 जरूर बनलेत. इथे 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. करण गोलंदाजी ट्रॅकवर करण बाबरेला तुम्ही बघू शकता.
तिसरा षटक जरूर हाताळत असताना करणजी बाबरे या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर जरूर आपण बघतोय. भव्य दिव्य नाटची ही रजनी शृंखला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. श्री दीपक दादा इलम आयोजित जय देवबा क्रिकेट कळंबोली वाडी स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषक आपण बघतोय. एक भरपूर चांगली मॅच आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच जरूर या ठिकाणी बघतोय. आणि मेगा फायनलचा हा दिवस, मेगा फायनलची ही रात्र तुम्ही देखील एन्जॉय करू शकता. यूट्यूबद्वारे जेवढे प्रेक्षक लाईव्ह जोडले असतील ते सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला बॉल हो यावेळेस टॅप केलाय. शॉट मिड ऑफला थोडीशी खराब फिल्डिंग, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बाका भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. एक सिंगल धावेने टीम जाऊन पोहोचले उमरोली 27 या धावसंख्येवर. बघा 27 बनलेत. गोलंदाज आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर करणला तुम्ही बघू शकता. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन पुढे एकदा आकाश आणि दिलीप ही जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मात्र पाहायला मिळते. हा बॉल करण पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवर असताना ओ फाईन शॉट, फाईनला जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. तिथे डॉट बॉल आलाय. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना वंजारपाडा टीमला या ठिकाणी आपण बघतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये, कारण दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात सातत्याने उतरलेत खेळत असताना. परंतु सध्या तरी या मॅच मध्ये कोणता संघ हवी होईल. हो यावेळेस मात्र फटका बसला. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. इथे पकडली जाईल. फलंदाज होईल फेल, अर्थात आकाशला मैदान सोडावं लागेल. फलंदाज आकाश बाद. हेच 5 मिनिटं फक्त मॅच थांबवा. या ठिकाणी सन्माननीय करणदादा धस एक युवा उद्योजक, युवा डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि आज या स्पर्धेसाठी त्यांची उपस्थिती आपण जरूर बघतोय. करणदादा धस एक युवा उद्योजक जरूर आहेत आणि त्यांची या ठिकाणी दमदार एंट्री देखील आपण फटाक्याच्या आतषबाजीने या ठिकाणी जरूर बघतोय. जरूर साहेब आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेदरम्यान. स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषकामध्ये आपलं करतोय सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समेत आलेले सर्व पाहुणे या सर्वांचं मी करतोय या स्पर्धेच्या वतीने पुढे एकदा सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटाक्याच्या आतषबाजीने खरं तर इथे साहेबांचं स्वागत केलं जात आहे. सन्माननीय करणदादा धस एक युवा उद्योजक जरूर आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन जो मात्र आपण या ठिकाणी बघतोय. युवा डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि आज दादांची एंट्री देखील आपण जरूर या ठिकाणी बघितली आणि फटाक्याच्या आतषबाजीने जरूर आपण बघतोय. त्यांच्या समेत आलेले सर्व पदाधिकारी, सर्व पाहुणे यांचं या स्पर्धेच्या वतीने मी पुन्हा एकदा करतोय सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री दीपक दादा इलम आयोजित स्वर्गीय जय देवबा क्रिकेट संघ कळंबोलीवाडी स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचला करा सुरुवात. जरूर आपण या ठिकाणी बघतोय पाहुण्यांची उपस्थिती जरूर मुख्य मंचावर देखील तुम्ही पाहू शकतात. ऑन स्क्रीनवर सन्माननीय पाहुणे या ठिकाणी जरूर उपस्थित झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय मॅचकडे, जिथे तुम्ही मॅच पाहतात. आजच्या रात्रीमधील दुसरी मॅच उमरोली आणि त्याला फाईट करते टीम वंजारपाडा. एक चांगले हाय व्होल्टेज ड्रामा जरूर आपण या ठिकाणी बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जरूर गोलंदाज करणला तुम्ही पाहू शकता आणि ते बॅटिंग स्टँड्सवर फलंदाज तुम्ही बघू शकता. रोहन, नॉन स्ट्राईक एंडला दिलीप.
अशी जोडी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथे फटका फसलाय. आणखीन एक शॉट फाईनला घेतली जाते झेल आणि विकेट नंबर जातोय 6. या ठिकाणी पाहायला मिळतोय विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर येत असताना फलंदाज रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी आपण बघतोय चांगली मॅच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज करणची दमदार गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ते न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर जरूर झालाय. लेफ्ट हँड बॅट्समन तुम्ही बघू शकता रोहित आणि दिलीप शी जोडी आपण या ठिकाणी बघतोय. हो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पंचांचा इशारा येतोय. येस इट इज अ वाईड बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी जी मात्र जरूर या ठिकाणी बघतोय. आणि एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. या मुख्य मंचावर देखील तुम्ही बघू शकता सन्माननीय पदाधिकारी अर्थात त्यांच्या समेत आलेले सर्व पदाधिकारी सन्माननीय आमच्या करणदादा धस एक युवा उद्योजक जरूर आहेत. त्यांच्याकडे सातत्याने युवा उद्योजक म्हणून पाहिलं जातं आणि आज त्यांच्या उपस्थितीत हा सामना देखील आपण भरपूर चांगला पाहतोय. एक जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप फाईन मधून चेंडू सीमा पार. आणखीन मिळतील 4 धावा. चौकार. हे जरूर आपण बघितला चौकार आला. चौकाराच्या मदतीने टीम जवळ पोहोचले 32 या धावसंख्येवर. एक चांगली फाईट जरूर पाहायला मिळते आणि इथे थोडीशी खराब लाईन आहे. एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. जरूर तुम्ही बघू शकता थोडीशी खराब लाईन आणि फलक जाण पोहोचल 33 या आकड्यावर. आजची शेवटची रात्र. या रात्रीमध्ये दुसरा सामना आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. हो यावेळेस मात्र अक्षरशः यॉर्कर होता त्याला देखील खोदून काढलाय आणि मी तर म्हणेन एक धावची मात्र घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि इथे एक धावेने धावफलक आपण बघतोय 34 या आकड्यावर. 3 षटकाचा मॅच जरूर समाप्त झाले. टीमची टोटल आपण या ठिकाणी बघतोय 34 धावा. 5 विकेट जरूर पाहायला मिळतील आणि उर्वरित शेवटची ओव्हर ते शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा घेतल्या जातील या ठिकाणी बघितलं जाईल. जर या ठिकाणी धावा तुम्हाला बढवाव्या लागतील आजच्या दिवसातील शेवटची रात्र या ठिकाणी आपण बघतोय. तमाम क्रीडा प्रेक्षक रसिक मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची अलर्ट गर्दी आज मात्र या क्रीडा नगरीवर पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन दिमागदार आयोजन जो मात्र पाहायला मिळते. कळंबोली वाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जरूर बघतोय. आणि शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये स्लॉग वरचा षटक हाताळत असताना गोलंदाज तुम्ही बघू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर प्रणितला तुम्ही पाहू शकता. प्रणित गोलंदाजी ट्रॅकवर जरूर आपण बघतोय. सध्या तरी समोर फलंदाज त्याच्या बाटमधून धावा जरूर येतात. तो फलंदाज आपण बघू शकता रोहितला. हो यावेळेस लाभ केलाय फलंदाज रोहितच्या बाटमधून. अप्रतिम स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकतोय मॅक्सिमम हिट. जरूर आपण बघतोय रोहितच्या बॅटमधून खरं तर धावा बनल्या जातात. अप्रतिम बॅटिंग सादर करत असताना फलंदाज तुम्ही बघू शकता रोहितला. छोटा पॅकेज बडा धमाका मात्र त्याच्या बॅटमध्ये आपण बघतोय अप्रतिम फलंदाजी. पुढे एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर प्रणित. इथे थोडीशी लाईन खराब आहे. जरूर येतोय प्रेशर. बघा प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. इथे आलेल्या
एक वाईट चेंडू ची मात्र आपण जरूर बघतोय. एक एक्स्ट्रा धाब्याने धावफलक आपण बघतोय 41 या धावसंख्येवर. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही. बघा प्रथम सत्र चालू आहे सध्या. बॅटिंग करत असताना उमरोले टीमला देखील तुम्ही बघू शकता चांगली बॅटिंग. रोहितच्या बॅटमधनं जरूर धावा आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट हँड बॅट्समन जरूर घातकी ठरत असतात. फुलटॉच फटका फसलाय. ही झेल फार महत्वाची आहे आणि ते पकडली जाईल झेल. संपवलाय तो मात्र फलंदाज रोहितचा खेळ. आणखीन एक विकेट. ठीक आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. लावण्याला बघू शकता. बघा रोहित आउट झाला आणि रोहितच्या पावलावर पाऊल ठेवून लेफ्ट हँड बॅट्समन जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. लावण्याला यावेळेस देखील चांगला बॉल हाताळत असताना गोलंदाज प्रणित दमदार कामगिरी करतोय. एक षटकार जरूर आलाय या ओव्हरमध्ये परंतु कमबॅक देखील भरपूर चांगला केलाय आणि अशी गोलंदाजी देखील करणं फार महत्वाचं आहे. या मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर फलंदाजी करावी लागेल. तुम्हाला धावा देखील बळवाव्या लागतील. गोलंदाज पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवर प्रणितला तुम्ही बघू शकता. एक चांगला गोलंदाज आहे. यंग स्टार जरूर पाहायला मिळतो परंतु सध्या धावा रोखायचेत. समोर फलंदाज लावण्याला तुम्ही बघू शकता. एक चांगला खेळाडू आहे. लेफ्ट हँड बॅट्समन जरूर आहे. हो यावेळेस अगदी प्रॉपर यॉर्कर होता. इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये बघा. विकेटचं पतन. फलंदाज इथे वाद आणि लावण्या बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गुड्डूला तुम्ही बघू शकता. हा देखील चांगला खेळाडू आहे परंतु सध्या स्ट्रायकिंग एंडवर दिलीप एक जबरदस्त खेळाडू आहे. सध्या स्ट्राईकवर फार लेट आला आणि इथे बॅटची टॉपेज. बॉल चाललाय फर्स्टली बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज दिलीपच्या बॅटमधून कलात्मक स्ट्रोक. चेंडू सीमा पार. 4 चौकार आला बॅट्समन दिलीपच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग सध्या तरी आपण बघतोय दिलीपची. हा बॉल हो यावेळेस थोडासा लाईन इथे चेक केले जाईल आणि एक तर बनले. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बघा. स्ट्राईक साठी जरूर प्रयत्न चालू आहेत परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे. वाईट चेंडू जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि +1 धाव ना पंच 1+1 ओके. 2 धावा इथे आपण बघतोय. 1 धाव आणि 1 वाईटची धाव अशा 2 धावा घेतल्या जातील. धाव फलकावर आपण बघतोय 45 धावा. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. स्ट्राईक साठी खरं तर दिलीप हा फलंदाज जरूर प्रयत्न करत होता आणि तिथे जरूर आपण बघतोय थोडीशी फिल्डिंग भरपूर चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर तिथे थांबून ठेवलं जात आहे म्हणजे 1 धाव आणि 1 वाईट असा शेवटचा चेंडू इथे पाहायला मिळेल. या शेवटच्या बॉलवर किती धावा घेतल्या जातील आणि टार्गेट किती सेट केला जाईल हे देखील या ठिकाणी पाहिलं जाईल. बघा शेवटचा चेंडू या प्रणित गोलंदाजी ट्रॅकवर पुण्याच्या आपण बघतोय. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची अल्लोट गर्दी आज या क्रीडा नगरीवर पाहायला मिळते. कर्जत तालुक्यामधील कळंबोली वाडीमधील हे गोल भव्य दिव्य मैदान आपण या ठिकाणी जरूर बघतोय. एक चांगली हाय व्होल्टेज ड्रामा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धाव फलक 47
या आकड्यावर जरूर बघतोय. इथे यस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. यस इट इज वाईड बॉल आणि इथे चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे जरूर हा निर्णय सोपवण्यात आलाय. यस प्रथमेश लोंगले साहेब आपण कुठे असाल कृपया आपण स्टेजवर येऊन बसायचं. प्रथमेश लोंगले उमरोली गावचा खेळाडू प्रथमेश लोंगले आपण प्लीज कम ऑन द स्टेज. पंच फेअर डिलिव्हरी आहे म्हणजे चांगला निर्णय या ठिकाणी जरूर आपण बघतोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे षटक संपलाय. चौथा दहा फलक आपण बघतोय. दहा फलकावर 47 47 या आकड्यावर जरूर धावा बघतोय. म्हणजेच नेक्स्ट पूर्वार्धामध्ये मॅच जिंकण्यासाठी बडवायचे 24 बॉल शिल्लक आहेत. 48 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. एका साईडला उमरोली टीम दुसऱ्या साईडला वंजारपाडा टीम असा सामना आपण जरूर या ठिकाणी बघतोय. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. आणि या ठिकाणी खरं तर आमच्या या स्पर्धेसाठी जरूर आपण बघतोय पाहुण्यांची उपस्थिती. सन्माननीय करणदादा धस एक युवा उद्योजक त्यांच्या समेत आलेले सर्व पदाधिकारी या सर्वांचं मी या स्वर्गीय जनाबाई इलम स्मृती चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने कुणाला येण्यासाठी वेळ नसतो मित्रांनो, परंतु पाहुण्यांना येणं देखील महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येकावर असलेलं प्रेम जो मात्र आपण त्यांच्या माध्यमातून सातत्याने बघतोय. आणि आज सन्माननीय करणदादा धस असतील त्यांच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी असतील त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय की आपण आलात या स्पर्धेमध्ये. जरूर या स्पर्धेची शोभा जो मात्र वाढवली गेली आणि तुमचं या स्पर्धेमध्ये येणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यास दोन्ही टीमला सूचना देतोय की आपण जाताना लाईनअप मध्ये जा आणि येताना देखील लाईनअप मध्ये या. ही खरं तर शिस्त तुम्हाला पाहायला मिळेल ज्यावेळेस आदिवासी प्रीमियर लीग झाली होती भिलवले या मैदानावर आणि तिथून या शिस्तीचं खरं तर पालन देखील करण्यात आलं होतं. आणि आज देखील आम्ही ते पालन करत असताना सर्व खेळाडूंना जरूर बघतोय. तर विनंती करेल सर्व खेळाडूंना की आपण देखील त्या शिस्तीचं पालन करावं ही अपेक्षा व्यक्त करतोय. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. चोवीस बॉल शिल्लक आहेत. 48 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळेल. वाकस आणि मोहपाडा हे दोन टीम या ठिकाणी आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. बघा 24 बॉल शिल्लक आहेत. 48 धावसंख्येची गरज आहे. दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघू शकता. फलंदाज सौरभ आणि करण मैदानाच्या आतमध्ये जात असताना मात्र पाहायला मिळतील. 24 बॉल 48 धावसंख्येची गरज आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये जरूर गेलेत. गोलंदाजी ट्रॅकवर देखील गोलंदाज पाहायला मिळेल. 38 सर्कलचं बंधन राहील. पहिला षटक कोणता गोलंदाज असेल की हे धावा रोखल्या जातील. कारण धावाचा गती ती फार मोठी पाहायला मिळाली आणि या तब्बल 48 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 47 बनवलेत बॅटिंग करत असताना उमरोली टीमने आणि त्या 48 धावसंख्येची गरज आहे वंजारपाडा टीमला. इथे त्या 48 बनवल्या जातील का
हा मोठा फार मोठा प्रश्न आहे आणि ते देखील पाहायला मिळेल. यावेळेस भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. कारण गोलंदाज तुम्ही बघू शकता गोलंदाजी ट्रॅकवर आकाश गायकर, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन करण, नॉन स्ट्राईक एंडला सौरभ अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण बघतोय. धावा बनवायचे बनवल्या जातील का, कशा प्रकारे मॅच पाहायला मिळेल. 38 सर्कलचा बंधन आहे. या षटकामध्ये धावा येणं अपेक्षित आहे. बॅटिंग करणारी टीमला अर्थात तुम्ही बघू शकता वंजारपाडा टीम बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच वाकस आणि त्याला फाईट करेल टीम मोहपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन मिड इनिंग मध्ये या ठिकाणी या टॉस करण्यासाठी विनंती करेल दोन्ही टीमला की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी लगेच या. पहिला बॉल गोलंदाज ट्रॅकवर तुम्ही बघू शकता गोलंदाज आकाश त्याच्या विरोधात पहिल्याच बॉलवर गुडघा टेक तमाशा देख फलंदाज आकाशच्या करणच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक 4 रन. उमरोली संघाला देखील पाहिलं त्या ठिकाणी पहिला बॉल आला होता डॉट, परंतु या ठिकाणी आपण बघतोय पहिल्याच बॉलवर प्रतिहल्ला पलटवार पाहायला मिळतोय आणि ते पहिल्या बॉलवर आलाय चौकार. 4 धावेने श्री गणेश केला जातोय टीम वंजारपाडा या संघाचा. हो सेकंड बॉल जबरदस्त राहिला. गती परिवर्तन जरूर आपण बघतोय. फिंगर रोल केला होता आणि इथे पाहिलं ना तर आलाय डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी इथे कमबॅक करतोय. पहिल्या बॉलवर जणू काही चौकार आला होता असं वाटलं होतं की सुरुवात भरपूर चांगली केली जाईल, परंतु सेकंड बॉल देखील कमालीचा राहिला. ते सेकंड बॉल जरूर आपण बघतोय डॉट आलाय. हो तिसऱ्या बॉलवर प्रहार चढवलाय. इथे पाहिलं तर जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये टिपत असताना फलंदाज अजयला परतावं लागेल. विकेट नंबर 1 गोल्डन डकची शिकार फलंदाज बाद. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 48चं टार्गेट आहे. 4 बनलेत. आलंय विकेट. यस यावेळेस मात्र फटका फसलाय. शतरक्षक डाऊन द बॉल पकडली जाईल. संपवला तो मात्र प्रियेश बापरेचा खेळ. स्वतः समालोचक एक चांगले पाहायला मिळतील आणि इथे विकेटचं पतन फलंदाज बाद. प्रियेश बॅक टू द गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. बघा असं म्हटलं जातं ना की यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही धैर्याने केलेली सुरुवात ही फार मोठी पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र खोदून काढलाय, लाभ केलाय. शतरक्षक त्या ठिकाणी आलाय जरूर आणि ते बनली जाईल एक धाव. एक धावेने हळूहळू का होईना परंतु धावा बनवल्या जातात. एक धावेने आपण बघतोय 10 फलकावर धावा 5. बघा पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला होता. तदनंतर जे कमबॅक केलाय ना आकाश गायकरने
ते जबरदस्त पाहायला मिळाला आणि इथे पाहिलं तर एक धाबेने जरूर आपण बघतोय 5 धाबा. नेक्स्ट बॉल 38 सर्कलचं बंधन आहे. या षटकामध्ये धावा थोड्याशा थांबवल्या जातात आणि ते षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये खर्च केले ते मात्र इथे 5 धाबा आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज तुम्ही बघू शकता आकाश गायकरला जबरदस्त गोलंदाजी. पहिला षटक जरूर हाताळलं. चांगले बॉल देखील पाहायला मिळाले आणि इथे धाबा रोखल्या गेल्यात. मित्र म्हणेन पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव फलकावर धाव आपण बघतोय 2 विकेटच्या मोबदल्यात 5 धाबा. थोडस कमबॅक करावं लागेल वंजारपाडा टीमला. थोडीशी अडचणीत जरूर आहे परंतु ती अडचण देखील सावरावं लागेल. फलंदाजी करणारी टीम अर्थात वंजारपाडा टीमला तुम्ही बघू शकता. बघा आता स्ट्रायकिंग एंडवर आपण बघतोय सौरभला, ज्याला पहिल्या ओव्हरमध्ये एकही धाव मात्र एकही बॉल खेळता आला नाहीये. तो स्ट्रायकिंग एंडला सौरभला तुम्ही बघू शकता. भूषणला बघू शकता. नॉन स्ट्राईक एंडला सौरभला जरूर आपण बघतोय. भूषण आहे स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाजी ट्रॅकवर अतुल लोंगले, चांगला गोलंदाज आहे. उमरोली टीम खेळत असताना सध्या धाबा देखील फार बनवायचे तिथे बनवाव्या लागतील. पहिला बॉल आलाय वाईट. इथे थोडीशी खराब कामगिरी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अतुल लोंगले गोलंदाजी ट्रॅकवर जरूर बघतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. खरं तर धावा देखील बनवायचे आहेत. 48 धाव संख्येचं टार्गेट आहे. थोडासा बॅकफुटवर जरूर आहे वंजारपाडा टीम परंतु कमबॅक देखील करावं लागेल. नेक्स्ट बॉल. हो जबरदस्त वेग आपण बघतोय. व्हेरिएशन प्रत्येक बॉलवर ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळतोय आणि येतो डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज अतुलला देखील आपण या ठिकाणी बघतोय. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू जरूर आपण बघतोय परंतु धाबा देखील बडवाव्या लागतील कारण संघ अडचणीत आहे. हो यावेळेस ट्रिपल अचित दांडीगुल फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद डीजे. बघू शकता मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि सौरभ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. धावसंख्या बढवायची थोडीशी अडचणीमध्ये जरूर सापडलाय वंजारपाडा टीम. हो यावेळेस मात्र बॅटची टॉप एज मागे एसटी रक्षकाच्या मागे चाललाय बॉल अगदी घरंगळत. लॉंग स्टॉप दरम्यान चेंडू सीमा पार. फलंदाज आल्या ठोकतोय चौकार. संख्येच्या बॅट मधून आपण जरूर चौकार पाहिला. गेल्याचा गोलंदाजावर या ठिकाणी आपण प्रहार बघतोय. चौकार जरूर आलाय. फुल टच ऑन साइडला वॉटर स्ट्रोक जागा बनवली. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. संकेत जबरदस्त बॅटिंग. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज
संकेतच्या बाट मधून अफलातून स्ट्रोक, साधा बा षटकार. भरपूर रंगात आले यावेळेस. मात्र फटका चांगला आहे लॉंग ऑन रिझन मध्ये. जबरदस्त फिल्डिंग. एक बनले, दुसरीचा प्रयत्न नाहीये. लॉंग ऑन मध्ये जरूर चेंडू ट्रॅव्हल झाला होता, त्या ठिकाणी षटक संपलाय. दुसरं मैदानाच्या आतमध्ये धावा जरूर आपण बघतोय. 23 झालेत आणि येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. धावा बडवायचे मॅच जिंकण्यासाठी 24. सॉरी 25 पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी. 23 बनलेत, 25 ची गरज आहे. 12 बॉल 25 ची गरज. चला मोहपाडा टीमचा कॅप्टन आणि वाकस टीमचा कॅप्टन फर्स्ट पुकार मध्ये या ठिकाणी या, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल याकडे देखील लक्ष असू द्या. आपण आला असेल तर प्लीज रिपोर्टिंग करा. आज शेवटची रात्र आपण या ठिकाणी बघतोय. अंतिम दिवस सॉरी अंतिम रात्र जरूर या ठिकाणी बघतोय. अंतिम रात्रीमधील हा दुसरा सामना. बघा त्या ठिकाणी जरूर थोडासा व्यत्यय आला होता आणि आमच्या मुख्य मंचावरील पाहुणे देखील लगेच त्या ठिकाणी धावून गेले. म्हणजे बघा की कुणाला काही इजा झाली तर लगेच पाहुणे देखील लगेच त्वरित त्या ठिकाणी जातात. त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतोय. पुन्हा एकदा असंच सहकार्य सातत्याने करत राहा हीच या स्पर्धेच्या वतीने मी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा देईल. इथे आमचे गणपत दादा देखील उपस्थित झाले, त्यांना देखील विनंती करेल की मुख्य मंचावर या. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आला ऑन साइडला. वॉट अ स्ट्रोक. बॉल हवेमध्ये आणि इथे पकडली जाईल. फलंदाज होईल फेल. फलंदाज कोण? संकेत ओईटी गॉन डीजे.
मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता बॅटर मनीषला. सौरभ नक्कीच सलामीला आलाय. तो सौरभ अद्यापही नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. बघा सौरभ आहे, तदनंतर मनीष देखील आलाय. संकेतने अफलातून बॅटिंग केले, थोडासा सामना खुला केलाय आणि या मॅच मध्ये महत्वाची विकेट ठरत असताना संकेत देखील बाद झाला. इथे आलाय डॉट बॉल. पंचांनी रेफर केलाय वाईट साठी. तिसऱ्या पंचांकडे जरूर आणि इथे चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे व्हाईट बॉल चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी जरूर आहे. चांगला बॉल या ठिकाणी रिलीज केला. गोलंदाजी ट्रॅकवर. आकाशला तुम्ही बघू शकता. मनीष ट्रॅकिंग एंडवर जरूर बघतोय. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर चांगली गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळेल. आलाय डॉट बॉल. हा देखील कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर. आकाशला तुम्ही बघू शकता. बघा असं म्हटलं जातं ना की हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ आहे. तो खेळ म्हणजे क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. बघा हा देखील जबरदस्त बॉल या ठिकाणी रिलीज केला. बॅट्समन थोडासा शफल जरूर झाला होता आणि इथे पाहिलं तर जरूर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. थोडीशी बॅटिंग लाईन खराब पाहायला मिळते. बॅट्समन मी तर म्हणेन मनीष पुढे एकदा पाहायला मिळतो. हो आडव्या बॅटने हा देखील डॉट बॉल. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे कमबॅक करून देतोय गोलंदाज आकाश. बघा आकाश हा जर डॉट बॉल आला तर आजच्या रात्रीमधील हा पहिला निर्धाव षटक जो मात्र हाताळला जाईल. 12 बॉल 25 ची गरज होती. आता 7 बॉल 25 बनवायचे. हा बॉल आला डॉट आणि या रात्रीतील आजच्या अंतिम रात्रीतील हे पहिलं निर्धाव षटक हाताळत असताना गोलंदाज आकाशला तुम्ही बघू शकता. एकदा आकाशसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्याने निर्धाव षटक हाताळलं. अप्रतिम गोलंदाजी आणि संघ अडचणीत होता तिथून संघाला खेचून आणलंय आणि मॅच मध्ये शिरकाव केलंय उमरोली टीमने. परंतु इथे अजून मॅच संपली नाहीये. 6 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायचे 25. बघा 25 धावसंख्येची गरज आहे. पूर्णपणे षटक निर्धाव हाताळलं. जबरदस्त वापसी केली उमरोली टीमने. सध्या तरी संकेतने मैदानाच्या आतमध्ये थैमान घातलं होतं. ते संकेतचा खेळ देखील समाप्त झाला होता आणि तिथून मनीष मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला आणि थोडीशी बॅकफुटवर जरूर पाहायला मिळते टीम वंजारपाडा आणि इथे कमबॅक करावा लागेल. आता सौरभ नक्कीच आहे सलामीचा फलंदाज. सौरभला तुम्ही बघू शकता. परंतु 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे 25. काय घडणार या मॅच मध्ये? मंजिल तो उन्हीं को मिलते जिनके सपनों में जान होते. हसलो से कुछ नहीं होता, पंखों से उडान होते. या मॅच मध्ये तुम्हाला धावा बनवायचे असतील तर उर्वरित 6 बॉल शिल्लक आहेत. 25 धावसंख्येची गरज आहे. काय घडणार काय बिघडणार? जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा जो मात्र पाहायला मिळेल. बघा 6 बॉल शिल्लक आहेत. 25 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन सलामीचा फलंदाज सौरभला तुम्ही बघू शकता. पहिला बॉल प्रॉपर यॉर्कर. त्यावर खरं तर नक्कीच टच केला आणि हा बॉल येतोय निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. रोहन गोलंदाजी ट्रॅकवर आपण जरूर बघतोय. पहिला बॉल आलाय डॉट. 5 बॉल शिल्लक आहेत. 5 षटकार ठोकावे लागतील यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट फटका ऑर्थोडॉक्स काव कॉर्नर मध्ये जरूर पाहायला मिळतोय आणि इथे पाहिलं तर डॉट बॉल म्हणजेच चांगली गोलंदाजी जरूर बघतोय. पहिला बॉल डॉट. सेकंड बॉल देखील डॉट आलाय. थोडंसं टार्गेट जरूर मोठा पाहायला मिळतोय. इथे मॅच थोडीशी बॅकफुटवर जरूर गेले. आता बॉल शिल्लक आहे 4 आणि धावा बनवायचे 25. बघा 4 बॉल शिल्लक आहेत. 25 धावसंख्येची गरज आहे. थोडासा धावेचा अंतर कमी केला जाईल का? परंतु इथे थोडासा फटका जरूर शॉट फाईनला आपण बघतो आणि तिथे धाव घेतली जात नाहीये. बघा तिसरा बॉल देखील डॉट. नक्कीच या अगोदर देखील एक षटक आपण जरूर निर्धाव पाहिलं होतं. परंतु सौरभचं देखील असं म्हणणं आहे की काय की हा देखील निर्धाव षटक हाताळला जाईल की काय? एखादा चौकार एखादा षटकार सौरवच्या बाट मधून मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे ठोकलाय. सीमापार षटकार.
बघा चांगली बॉलिंग जरूर आपण या ठिकाणी बघितले. यावेळेस देखील फटका प्रॉपर आहे. बॉल चाललाय हवाई सपर, चेंडू सीमा पार, मिळतील 6 धावा. षटकार. जबरदस्त हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, थांब लिया है बैट, अब तो महासबर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री के बाहर होगा. हे सांगत असताना फलंदाज सौरवची दमदार कामगिरी, ठोकलाय षटकार. परंतु मॅच फिनिश झाले. जेव्हा गरज होती धाव बनवण्याची 25, परंतु 3 बॉल डॉट खेळला आणि इथे 3 बॉल मध्ये 25 जरूर बनवले, परंतु संघ परास्त झालाय आणि ते पहिला पराभव संपादन करत असताना वंजारपाडा टीमला आपण या ठिकाणी बघतोय. हार्ड अँड टफ लक टीम वंजारपाडा आणि विश ऑल द बेस्ट टीम उमरोली. दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट साठी वाकस टीमचा कॅप्टन आणि मोहपाडा टीमचा कॅप्टन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे वळूया, ज्याने